एक काळ होता जेव्हा सठिया गया हिंदीत म्हणतात 60 वर्षानंतर पॅकअप होणं. आता 80 90 वर्षापर्यंत आपली जीवनमान वाढलेलं आहे. मी कर्नल गोखले आर्मीमध्ये 32 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिटायर झालो आणि अमेरिकेत असताना मला अथश्रीबद्दल कल्पना मिळाली. त्यावेळेस मला असं वाटलं की इतक्या लवकर कसं काय आपण अथश्रीमध्ये जाणार, कारण आय वॉज यंग, 52ला रिटायर झालो, तर कसं काय आपण सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये फिट होणार. इथे आल्यानंतर मला असं रिअलाईज झालं की ही खरोखर कल्पना परांजपेंनी जी आणली ज्येष्ठ नागरिक लोकांच्या सुखासाठी, आणि ती जेव्हा प्रत्यक्ष इथे राहून मी अनुभव केला की ही मला कल्पना त्यांची फारच आवडली. कारण अमेरिकेत सुद्धा आमच्या जावयाची आई असाच सिनियर सिटीजन कॉम्प्लेक्समध्ये राहते. तर मी त्या दृष्टीने जेव्हा इथे आल्यानंतर सगळं पाहिलं, इतके वर्षात हळूहळू जी इम्प्रूव्हमेंट होत गेली. आता जसजसं वय वाढतं त्याप्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट पण वेगळ्या होतात. पण इथे मेडिकल सोय आहे, खालती कॅन्टीन आहे, आठवड्यातून 2दा डॉक्टर व्हिजिट करतो, सगळ्या फॅसिलिटी आहे. आणि सर्वात मोठी फॅसिलिटी म्हणजे ह्या वयात तुम्हाला जर एकटं राहावं लागलं आणि कुकिंगचा प्रॉब्लेम असेल तर खालती कॅन्टीन सर्व्हिस आहे. आणि ती कॅन्टीन सर्व्हिस खरोखरच माफक दरामध्ये चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळतं. एकंदरीत मला इथे राहून असं वाटतं की ह्या वयामध्ये जी आपल्याला एक नेहमी मनावर दडपण असतं की मी एकटं राहतोय, कसं होईल माझं, ती भीतीच नाही आहे. इथे सिक्युरिटी आहे, तुमच्या शारीरिक गरजा पण इथे भागवल्या जातात, मेडिकल गरजा पूर्ण होतात. मग आणखीन काय पाहिजे. तर मी अथश्रीबद्दल एवढंच सांगेन की ही कल्पना त्यांनी जी आणली अजून त्यांनी आणखीन डेव्हलप करावं. कारण दिवसेदिवस माणसाची जीवनाची शैली बदलत चालली आहे, पण त्याचं वयोमान पण वाढत आहे. एक काळ होता जेव्हा सठिया गया हिंदीत म्हणतात 60 वर्षानंतर पॅकअप होणं. आता 80 90 वर्षापर्यंत आपली जीवनमान वाढलेलं आहे. तर मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही इतके वर्ष राहता आहात तर तुम्हाला सगळं सुख पण भोगता आली पाहिजे आणि मनाला शांतता मिळाली पाहिजे. सर्वात मोठं आयसोलेशनची फिलिंग नको याला. लायब्ररी आहे, गेम खेळले जातात, कॅरम आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की इट्स अ वंडरफुल एस्टॅब्लिशमेंट आणि अशीच भरभराट होत राहू. सर्व सुखसोयी ह्या वयामध्ये ज्या ठिकाणी मिळू शकतात ते म्हणजे अथश्री. जीवनाची नवीन प्रकारे एक सर्वात, अथश्रीचं नावच आहे की न्यू बिगिनिंग, अक्षरशः हे न्यू बिगिनिंग आहे ह्या वयात आम्हाला. आणि आय एम हॅपी.